इचलकरंजी शहर येथील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात लक्ष्मीकांत मर्दा यांची अरविंद कॉटस्पिन इंडिया लिमिटेड नावाची कंपनी आहे। त्यांच्याशी गोव्यातील जयेश नातू, त्यांची पत्नी अनघा नातू आणि केंद्रीय भांडार मुंबई विभागाच्या लिपिक वैशाली मांजरेकर यांनी संपर्क साधला होता। मांजरेकर या केंद्रीय भांडार गोवा विभागाच्या प्रभारी नसताना त्यांनी प्रभारी अधिकारी असल्याबाबत बनाव केला। यासाठी त्यांनी केंद्रीय भांडाराचं बनावट लेटरहेड, व्यावसायिक कार्ड आणि शिक्के बनवून मर्दा यांच्या कंपनीला यंत्रसामुग्री पुरवण्याचं आमिष दाखवलं। या कंपनीला नफ्यासह एकूण 4,40,47,080 रुपये मिळवून देण्याचं आमिष दाखवत त्यापोटी कंपनीकडून 2,99,02,000ची रक्कमही घेतली। या प्रकरणी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मर्दा यांनी शिवाजीनगर पोलिसात तिघा संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली आहे। वैशाली मांजरेकर हिच्यावर यापूर्वी शहापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। वैशाली मांजरेकर ही सध्या पसार असून शिवाजीनगर पोलीस तिचा शोध घेत आहेत। संशयित जयेश नातू आणि अनघा नातू यांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केलं। न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।